इथे येऊन त्या ताई मोठ्या मोठ्या भप्पारे मारून गेल्या। राज्याच्या मोठ्या नेत्या सुसूताई, पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिचं तोंड उघडलं की गटारगंगा हिच्या तोंडातून बाहेर निघते। सुप्रियाताईच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या। तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का? अंधाधुनी कारभार चाललेला आहे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा। अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कुणाच्या कॅरेक्टर बद्दल बोलावं हे जरा आतीच नाही का? नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा। आम्ही आणि त्या दोघी तिघी त्या आहेत ना ठेवलेल्या, माझं कॅरेक्टर काय आहे हे आदरणीय पवार साहेबांना बोली भाषेत बोलायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा, म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं चमत्कार आणि या बाळूमिया बलात्काराने वाचायचा बलात्कार। इथे येऊन त्या ताई मोठ्या भप्पारे मारून गेल्या। विसरल्या का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुलं डॉक्टरच्या नाही शॉर्ट सर्किट मुळे जळून कोळसा झाली। त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही का नाही मागितला आरोग्य मंत्र्याचा राजीनामा? होते ना राजेश टोपे तुमच्या जवळचे, मागितला का? नाही मागितला। मला या गोष्टींची उत्तरं पाहिजेत। सगळ्या शासकीय रुग्णालयांचं आम्ही ऑडिट करू म्हणून त्यावेळेला मोठी भीमथाटी गर्जना केली होती। किती हॉस्पिटलचं केलं हो? आमचं सरकार हे त्या ठिकाणी फेसबुकवरचं सरकार नाहीये, हे ऍक्शन मोडचं सरकार आहे। ज्या डेथ झाल्या किंवा ज्या डेथ होत आहेत त्याचं समर्थन अजिबात नाही, आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते करतोय। पण डेथ कशा होत आहेत की ज्या वेळेला सगळे नाकारतात त्यावेळेला घरी नेण्यापेक्षा इकडे आणूया आणि मग इकडे आणल्यानंतर जे काही करता येईल ते केलं जातंय। पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने व्हिडिओ काढले, बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की राज्याच्या मोठ्या नेत्या सुसूताई एक बाई असून दुसऱ्या बाईबद्दल, त्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने सगळ्यांना दाखवत होत्या। भंडाऱ्यामधली जी बाळं गेली त्यावेळेला आल्या नाही, त्यांच्या आईंचे अश्रू नव्हते का? आता ही टीका नाहीये, पण बोललं नाही ते समजत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक ऍक्शनला उत्तर द्यावं लागतं। राजकीय सलाईन घेऊन फिरू नका सुप्रियाताई, तुमच्या वेळेचं सांगा, नाही तर मला बोलवा, मी येते, यादी देते तुम्हाला। पण आम्ही ते राजकारण करणार नाही, हे आजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मला। आता नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगते मी, आता जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले, त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते। गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है, पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते। अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता, हे आम्ही त्यांना सांगितलंय। आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही। त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्ही जे म्हणता अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे, कारण याच्यावर कोट्यांनी पैसे खर्च होतात। त्यामुळे DHOच्या माध्यमातून आशा वर्करच्या ताई ज्या आमच्या तिकडे जातात, गोळ्या देतात, व्हायटमिन्सच्या, आयन्सच्या, ज्या काही गोळ्या देतात त्या या गर्भवती माता घेतात की नाही, इथून आता आपल्याला बघण्याची गरज आहे आणि येणाऱ्या दिवसात आम्ही तेही करू। सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते आणि प्रसिद्धीसाठी ते मागच्या 2 दिवसापासून आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करते आणि तिला बोललं की तिला महिला आणि बाई पण आठवतं। खरं तर तिचं तोंड उघडलं आणि तिची भाषा ऐकली तर कोणत्या महिलेला हिची भाषा ही योग्य वाटते हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला माहिती की हिची भाषा ही महिलापणाला आणि बाईपणाला शोभणारी आहे का? हिचं तोंड उघडलं की गटारगंगा हिच्या तोंडातून बाहेर निघते। ती बाई संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन बोलते। ताई महिला नाहीत का? त्यांच्याबद्दल टीका करताना सुसंस्कृत शब्दात टीका केली पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये इतर देखील महिला नेते आहेत, उमाताई खापरे असतील, रहाटकरताई असतील, यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, कारण ती त्यांची भाषा त्यांच्या योग्य त्या ठिकाणी भाषेमध्ये ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडत असतात, कारण त्या सुसंस्कृत आहेत। पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, हिला सुसंस्कृतपणाचा अर्थ कळत नाही, म्हणून हिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं। आज तू सांगतेस सुप्रियाताईच्या वांग्याचा हिशोब, अरे सुप्रियाताईचा जर वांग्याचा हिशोब एवढाच जर तुला माहिती होता तर 2001 ते 2019 तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का? त्यावेळेला तुला हे आठवलं नाही का?
2001 ते 2019 सुप्रियाताईच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या आणि आता तू सुप्रियाताईंवर टीका करावी. बरं, करताना शब्द कोणते वापरायचे? एक नंबरची सुपारीबाज. सुप्रियाताईंनी त्यांचा हिशोब हा निवडणूक आयोगाला दिलाय संपत्तीचा, पण तुझ्या नवऱ्यावर ज्या वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली एसीबीने आणि त्या एसीबीच्या रिपोर्टमध्ये तुझ्या नवऱ्याच्या उत्पन्नापेक्षा 90% अधिक रक्कम आढळली. त्यातले 2 फ्लॅट आहेत. ते 2 फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट तुला कुठून आले? तुझ्या नवऱ्याच्या पगारातनं मिळाले का? तू जे सुपाऱ्या घेऊन लोकांना बदनाम करतील त्या सुपाऱ्यातनं मिळाले का? कोणत्या बापू कुटीतनं हे तुला दान मिळाले? ह्याचा हिशोब तू एकदा महाराष्ट्राच्या जनतेला दे आणि मग सुप्रियाताईचा हिशोब विचारायला त्या ठिकाणी सुरुवात कर. मुळात आपला स्वतःचा नवरा लाचखोर, त्याला वाचवण्यासाठी तिकडे गेलेली लाचखोर नवऱ्याची बायको आज दवाखान्याचे औषधं घेतले नाही म्हणून लोक मृत्युमुखी पडतायत अशी सांगायला लागली. उद्या संजय राठोड तुझा भाऊ आहे आणि तू त्याच्यासोबत रक्षाबंधन केलं हे देखील काही दिवसांनी तू सांगायला सुरुवात करशील. कारण सुपारी बाजपणा करणं हे तुझ्या रक्तात आहे आणि चारित्र्याचं तू तर सांगूच नको. चारित्र्यावर तुझ्यासारख्यानी बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे. म्हणून ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोनं आमच्या नेत्यावर, महिला नेत्यावर बोलताना शिस्तीत बोललं पाहिजे, तर तिला शिस्तीत उत्तर भेटल. नसता ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं सगळं हे आम्हाला माहितीये, ते आम्ही वेळोवेळी समोर आणायला त्या ठिकाणी आणत राहू. लढाई कुठे? आमची लढाई नाहीच आहे. आम्ही मराठी माणसाच्या विरोधात नाही. भारतीय जनता पक्ष मराठी माणसाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचा पाप करते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचा पक्ष तुम्ही बघताय काय केलं. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काय करतायत बघतं. देवेंद्रजी 105 आमदार देवेंद्रजींना निवडून आणले. त्यांना 10 पैकी 10 मार्क मिळायला पाहिजेत. ते डिमोशन करून 10 पैकी 5 मार्क दिले. त्याच्यानंतर फर्दर डिमोशन करून डीसीएमचं हाफ डीसीएम केलं. मराठी माणसाचाच अपमान आहे. गडकरी साहेबांचे अधिकार केंद्र सरकारमध्ये कमी केलेत. 4 उदाहरणं तुम्हाला देते मी मराठी माणसाचा अपमान करायचं. 5वं उदाहरण, ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येत होत्या त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत. किती तुम्हाला उदाहरणं देऊ की दिल्लीची अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि स्थैर्याच्या विरोधात आहे. बरोबर आहे. ते कुटुंब म्हणूनच चालवत होते. त्यांनी एक ज्येष्ठ नेता म्हणून नाही, पण एक कुटुंब म्हणून प्रेमाने मायेचा हात आणि फुंकर, आई आणि वडील दोन्हीचेही रोल्स हे आदरणीय पवारसाहेब संघटनेत करत होते. आजही देशामध्ये कुठल्याही 2 संघटनेमध्ये किंवा पक्षांमध्ये जर एकत्र करायचं असेल तर आदरणीय पवारसाहेबांनाच तो रोल दिला जातो. तर अर्थातच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आई पण आहेत आणि वडील पण आहेत. ते कुटुंबच आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही काय अमेरिकन कॉर्पोरेशन नाहीये. हा पक्ष मेंदूनी पण चालतो, पण दिल से भी चलता है. आम्ही लोकांच्यासाठी येतो. तो मनानी पण चालला पाहिजे ना. तुम्ही बघता अंधाधुनी कारभार चाललेला आहे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा. काय तुम्ही वेगळी अपेक्षा करणार? महाराष्ट्रात कुठली गोष्ट नीट चालली आहे की ह्याच्यात आहे? मला या सरकारकडून काही अपेक्षाच राहिलेल्या नाहीये. लोकशाहीमध्ये कुणाचाही फोटो वापरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण अर्थातच जर कोणी नाशिकमध्ये ज्यांनी पोस्टर छापलं, चव्हाण साहेब हयात असेच तोवरती व्यक्ती काँग्रेसमध्येही नव्हती. ते वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये होते. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी फोडली. अर्थातच त्यांच्याकडे नंबर्स गेम नाहीये म्हणून. अर्थातच त्यांच्याकडे मतदार नाहीये. नाही तर कशाला पक्ष फोडले असते. नुसतं राष्ट्रवादी, एक तर राष्ट्रवादी फुटलेली नाही त्याच्यामुळे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जे कट कारस्थान आहे ते फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं नाहीये. मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचा अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते. हे दोन्ही पक्ष मराठी माणसांनी शून्यातून स्थापन केलेले आहेत. मी कधीही कुणावरही खोटे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही. आणि आरोप माझे डेटा बेस्ड आहेत. ज्या अमानुष पद्धतीने जालन्याची घटना झाली, क्राईम वाढतोय. मी मागच्याच आठवड्यात नागपूरला गेले असताना नागपूरचे नंबर्स वर्तमानपत्रात आलेले आहेत. याचा अर्थ जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये क्राईम वाढतो. कोणतरी बबलू का काहीतरी गृहस्थाचं नाव त्या दिवशी ते चॅनलवर, तुमच्याच चॅनलवर चाललं होतं की ते त्यांच्या गाडीत दिसले वगैरे. मला कसं माहिती असेल? माझा काय संबंध? मी आपलं लोकशाही पद्धतीने काम करते. हे दुर्दैव आहे
की हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमानेने चालत नाही. आणि आम्ही संविधानातूनच काम करणार आहे. आणि पोलीस स्टेट झालेलं आहे, ते कंट्रोल करतात, आमच्या मागे लोक लावतात, आमचे मोबाईल टॅप करतात, आमचे आधार कार्ड कंट्रोल करतात. याचा अर्थ इथं पोलीस स्टेट ना, त्यांना पोलीस आणि सरकारची भीती दाखवायची आम्हाला. आम्ही काही चुकीचं काम करतच नाही, त्याच्यामुळे आम्ही कशाला सरकारला घाबरू. अर्थातच भाऊ माझा आहे असं देवेंद्रजीच म्हणलेत ना, की सत्ता कुणाची आली तरी देवेंद्रजी दादालाच मुख्यमंत्री करणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 200 आले, जे त्यांचं काय कितीच आहे 151 प्लस. हा जो भारतीय जनता पक्षाचा जो प्रोग्राम आहे तो अजितदादासाठीच आहे ना, नाही तर कुणासाठी आहे. गैरसमज तुमच्या मनात आहेत, माझ्या नाही. 151 प्लसला दादाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लवकर कामाला लागलं पाहिजे. भैया 11 महिने राहिलेत. माझ्यासाठी माझा भाऊ मुख्यमंत्री होतोय, हा त्याला कशाला, तो जेव्हा होईल तोच चांगला मुहूर्त माझ्यासाठी. बिल्कुल जाऊंगी, पहला हार तो मैं ही उनको डालूंगी. नेहमीप्रमाणे सोशल मीडियाची सुरुवात लाडक्या राज्याच्या मोठ्या ताईंपासून. एव्हाना मोठ्या ताईंच्या हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य कराल ना ताई, तर अशीच ठोक उत्तरं तुम्हाला मिळते. पण काल तर मजा होती की स्वतः साळसूतपणाचा आव आणून कुणा त्या बाळूमिया बलात्काराला तुमच्या स्क्रिप्ट जी तुम्ही लिहिलेली होती ती त्याचं वाचन करायला लावलं. हाच बाबूमिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते. पक्षातल्या महिला तर महिला जबाबदारीने सांगतीये, नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा. मी तुम्हाला काही पाठवीन, ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे असल्या माणसाला, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कुणाच्या कॅरेक्टर बद्दल बोलावं हे जरा आखीच नाही का? आणि ताई मला आणखीनही तुम्हाला सांगायचंय, तुम्ही हा तुमचा बाळूमिया बलात्कारी आणि त्या दोघी तिघी त्या आहेत ना ठेवलेल्या, त्या दरवेळेला काय झालं की चित्रा वाघ कशी वाईट आहे, तिचे कसे संबंध आहेत, मग किती लोकांबरोबर आहेत, मग काय आहे आणि काय नाही, हे जे सगळं छान रंगवून रंगवून सांगत असतात की नाही, सगळ्यांना मला सांगायचंय मी काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे. हे आदरणीय पवार साहेबांना बोली भाषेत बोलायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा. म्हणजे काय होईल? पुन्हा 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 तेच तुम्हाला बोलावं लागणार नाही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. आणि शेवटचा सल्ला आहे की माझ्या टीकेने कितीही घाईगुतीला आलात तरी पण तुमचे डायलॉग डिलिव्हरी करण्यासाठी अशा बाळूमिया बलात्कारांना आणि या दोघी तिघींना पाठवू नका हो. नाहीतर ते 3 इडियट मधला नाही का तो चतुर रामलिंगम, तशी परिस्थिती व्हायची. म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं चमत्कार आणि या बाळूमिया बलात्काराने वाचायचा बलात्कार. तेवढी काळजी घ्या, बाकी चालू द्या तुमचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत. 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या.